यंदा जानेवारी 15 रोजी मकर संक्रांती आहे. मकर संक्रांतीचा सण ग्रहांचा राजकुमार असलेल्या सूर्यग्रहाला समर्पित आहे. या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर ग्रह दोष दूर करण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. या दिवशी आंघोळ केल्यानंतर खिचडी आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यासह या दिवशी 5 विशेष उपाय करणे लाभदायक ठरते. या उपायांनी तुमची ग्रहस्थिती सुधारेल. चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे. गंगा स्नान. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्हाला गंगा नदीत स्नान करणे शक्य नसल्यास घरात आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ मिसळून स्नान करा. यामुळे पुण्य लाभते. या दिवशी गंगाजलाने स्नान करून घरातील देवतांना नवीन वस्त्र परिधान करावे. असे केल्याने तुमच्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा राहते. दान करा. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला महत्त्व आहे. त्यानुसार मीठ, कापूस किंवा उबदार कपडे, तेल, तांदूळ, तीळ, गूळ, बटाटे, नवग्रहांच्या नावाने दान करावे. देवतांची पूजा केल्यानंतर हे दान गरजूंना दान करा. या उपायाने तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळतात. जेव्हा तुम्ही गरजूंना मदत करता तेव्हा तुमचे धन, धान्याचे भंडार भरलेले राहतात. मुख्य दरवाजा. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळदीचे पाणी शिंपडून सूर्यदेवाला नमस्कार करा. या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच वाईट नजरेपासून कुटुंबाचे संरक्षण होते. खिचडीचा नैवेद्य. मकर संक्रांतीला खिचडीचे महत्त्व आहे. या दिवशी उडीद डाळ आणि तांदळापासून खिचडी तयार करून देवी देवतांना अर्पण करा. यासह खिचडी आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करा. मकर संक्रांतीला तुम्ही खिचडीचे दान देखील करू शकता. असे केल्याने कुंडलीतील शनिदोष दूर होतो. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण. मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून दान केल्यानंतर शांत व निर्जन ठिकाणी बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. मकर संक्रांत हा उपासनेचा सण असून या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने तुमच्या कुंडलीत